आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके. काल आपण कारक प्रकरण कंप्लीट केलं. कारक प्रकरणचं आणि विभक्ती प्रकरण हे दोन्ही गोष्टी आपण काल बघितल्या. आज आपण पुढचा जो टॉपिक आहे तो सुरू करणार आहे, संधी प्रकरण. आता संधी प्रकरण तुम्हाला आहे एकूण 15 मार्कासाठी. 15 मार्कामध्ये एक SAQ येणार आहे तुम्हाला आणि एक LAQ येणार आहे. SAQ 5 मार्काचा, त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल राहतील. LAQ 10 मार्काचा, त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल आणि LAQ मध्ये तुम्हाला संधी फोड पण करायची असते आणि त्याचं संधीचं सूत्र पण लिहायचं असतं. तर आता बघा, इथे आधी संधी म्हणजे काय तेवढं समजून घ्या. संधी म्हणजे संधीचं एक संज्ञा प्रकरण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस संधीची संज्ञा पण बघितली होती. कशाला म्हणतात संधी? संज्ञा प्रकरण मध्ये आलं होतं संधी काय, संज्ञा काय आहे संधीची, किंवा कशाला म्हटलं जातं संधी, कोणती संज्ञा होती संधीशी रिलेटेड. आहे का लक्षात? कोणती संज्ञा होती संधीशी रिलेटेड? संहिता संधी होती. परः सन्निकर्ष परः सन्निकर्षः संहिता. आणि त्याची वृत्ती होती खाली, वर्णानाम अतिशयितः सन्निधी संहिता संन्यस्यात्. वर्णांचं अतिशय जवळ येणं याला संहिता असं म्हटलं जातं आणि संहितालाच म्हटलं जातं संधी. तर संधी म्हणजे काय ते समजून घ्या. जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो बदल घडतो त्याला म्हटलं जातं संधी. दोन अक्षर एकत्र येणं आणि त्यांच्यामध्ये बदल घडणं याला म्हणतात संधी. आता दोन अक्षर एकत्र आल्यावरती एकतर त्या दोन्ही अक्षरांच्या जागी दुसरा कोणता तरी अक्षर येतं, किंवा मग ते दोन्ही अक्षर मिळून त्या ठिकाणी तिसरं कोणतं तरी अक्षर तयार होईल, किंवा त्या दोघांपैकी एक अक्षर हे त्याच्यामध्ये डॉमिनंट होऊन दुसऱ्या अक्षराला काढून टाकेल, असे त्या ठिकाणी बदल करतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जातं आदेश होणं किंवा त्या ठिकाणी बदल होणं. आता हे झालं संधी, की दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो बदल घडतो त्याला म्हणणार आपण संधी. पण जेव्हा एकत्र आलेले अक्षर आहेत किंवा एक संधी ज्या ठिकाणी झालेली त्यावेळेस ते एकत्र आलेल्या अक्षरांना वेगळं करणं, किंवा वेगळं केल्यावरती नुसतं वेगळंच नाही करायचं तर वेगळं करून त्याच्यापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत. तर ही क्रिया ज्यावेळेस घडते ना त्यावेळेला म्हटलं जातं संधी विच्छेद. एकत्र आलेले अक्षरांना वेगळं करायचं आणि वेगळं करून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. कोणतेही शब्द नाहीत, अर्थपूर्ण. जे शब्द तयार होतात त्यांना काहीतरी अर्थ असला पाहिजे, तर त्यांना म्हटलं जातं संधी विच्छेद. तर ह्या दोन टर्म्स आहेत संधीमध्ये, संधी करणं आणि संधी विग्रह करणं. ह्या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत. तर पूर्ण संधी प्रकरणामध्ये आपण ह्याच गोष्टीवरती लक्ष देणार आहे. संधी कशी करायची, किंवा संधी झालेली असेल तर त्या ठिकाणी संधी विग्रह कसा करायचा. आता एकूण संधीचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. संस्कृतमध्ये संधीचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक म्हणजे अचसंधी, त्यालाच म्हटलं जातं स्वरसंधी. आता स्वरसंधीला अचसंधी का म्हणतात? कारण की अच प्रत्याहारामध्ये सगळेचे सगळे स्वर येतात, म्हणून त्याला म्हणतात अचसंधी किंवा स्वरसंधी. दुसरे व्यंजन संधी. आता व्यंजन संधीलाच म्हटलं तर हलसंधी.
आता हल म्हणतात कारण की हलमध्ये सगळेच्या सगळे व्यंजन येतात हल प्रत्याहारात, म्हणून त्याला हलसंधी किंवा व्यंजन संधी म्हणतात. आणि तिसरं विसर्ग संधी. आता जिथे स्वरसंधी असते ना त्या ठिकाणी स्वरांचा त्या ठिकाणी समावेश असतो. आता स्वर म्हणजे कोणते आहेत? अ, इ, उ हे सगळे स्वर आहेत. अ, आ, इ, उ किंवा अच्या प्रत्याहारातले जेवढे पण वर्ण आहेत ते सगळे स्वर आहेत. तर स्वरसंधीमध्ये दोन स्वरांचा संबंध असतो. त्याच्यानंतर हलसंधी. हलसंधीमध्ये व्यंजनांचा संबंध येतो. म्हणजेच क ते म पर्यंतचे जे व्यंजन आहेत किंवा य व र ल हे जे व्यंजन आहेत, श श स ह हे जे व्यंजन आहेत यांचा संबंध त्या ठिकाणी संधी करताना येत असतो. म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हटलं तर व्यंजन संधी. आणि तिसरी विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये नावाप्रमाणेच दिलेले की त्या ठिकाणी संधी करताना विसर्गाचा समावेश होणार किंवा विसर्गाचा त्या ठिकाणी संबंध येईल, म्हणून त्याला म्हणतो विसर्ग संधी. तर हे 3 प्रकार आहेत. अचसंधी हे मुख्य 3 प्रकार आहेत. अचसंधी, हलसंधी आणि विसर्ग संधी. आता याचे परत सब टाइप्स पडतात. अचसंधीचे 8 प्रकार पडतात, हलसंधीचे 10 प्रकार पडतात आणि विसर्ग संधीचे 3 प्रकार पडतात. अचसंधीचे 8, व्यंजन संधीचे 10 आणि विसर्ग संधीचे 3 प्रकार पडतात. तर आता प्रत्येक याचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. तुम्हाला मुख्यतः फक्त संधी फोड करणं महत्त्वाचं नाही, तर त्याच्यासोबत त्याचा प्रकार ओळखून त्याचं सूत्र लिहिणं महत्त्वाचं आहे. LAQ मध्ये तुम्हाला सूत्र लिहायचं असतं, म्हणून तुम्हाला संधीचा प्रकार पण माहिती असला पाहिजे. आता अचसंधी जी आहे, सगळ्यात पहिली जी संधी आहे ती आहे अचसंधी, स्वरसंधी. आता याला स्वरसंधी का म्हणतो आपण? कारण की 2 स्वरांमध्ये त्या ठिकाणी संधी होत असते, म्हणून त्याला म्हटलं जातं स्वरसंधी. 2 स्वरांमध्ये संधी होत असल्यामुळे त्याला म्हणतो आपण स्वरसंधी. आता माहेश्वर सूत्राणीमध्ये अच प्रत्याहारात सगळेच्या सगळे स्वर येतात, म्हणून याला अचसंधी असं पण म्हणतात. आता स्वरसंधीचे एकूण 8 प्रकार पडतात. ते 8 प्रकार इथं खाली दिलेले आहेत बघा. यनसंधी, गुणसंधी, वृद्धिसंधी, अयादी संधी, दीर्घसंधी, पररूप संधी, पूर्वरूप आणि प्रकृतिभाव. हे असे 8 प्रकार स्वरसंधीचे पडतात. प्रत्येक प्रकाराचा एक वेगळा नियम आहे, तर ते नियम आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारचा अभ्यास करताना बघायचा आहे. बघा आता याच्या पुढे पहिली जी संधी आहे ती संधी बघू आपण, यनसंधी. स्वरसंधीमधली पहिली संधी आहे यनसंधी. आता यनसंधीमध्ये याचं सूत्र दिलेलं आहे इको यनची. इको यनची. तर इको यनची हे सूत्र लक्षात राहू द्या. स्वरसंधीचं सूत्र इको यनची. आता त्याचा नियम बघा. नियम दिलेला आहे इ, उ, रू आणि ऋ यापैकी कोणत्याही स्वरासमोर जेव्हा विजातीय स्वर येतो. आता विजातीय स्वर म्हणजे जर समजून घ्या इ घेतला तर हा ई सोडून इतर जो पण स्वर राहील तो त्याचा विजातीय स्वर झाला. विजातीय म्हणजे ई सोडून इतर कोणताही स्वर, तर त्याला म्हटलं जाणार विजातीय स्वर. तर जेव्हा ईच्या समोर ई, उ, ऋ आणि ऋ यांच्या समोर विजातीय स्वर येणार त्यावेळेस त्या स्वरांच्या जागी क्रमाने य, व, र आणि ल करायचं. यालाच म्हटलं जातं यनसंधी. नियम लक्षात घ्या. ई, उ, ऋ आणि ऋ यांच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येणार त्यावेळेस त्या ठिकाणी क्रमाने य, व, र, ल करायचं. आता थोडक्यात हा नियम कसा घेता येईल आपल्याला, तर यनसंधीमध्ये ईचा य करायचा असतो, उचा व करायचा असतो, ऋचा र आणि ऋचा असा बदल त्या ठिकाणी घडतो. कळालं हे? ईचा य, उचा व, ऋचा र आणि ऋचा ल असा बदल तिथे घडतो. आता याचं उदाहरण बघा खाली. उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणावरून बदल कसा घडतो ते बघा. आता ह्या ठिकाणी अति प्लस अधिक हे उदाहरण आहे. तर ह्या उदाहरणामध्ये ईचा य झालेला आहे. कसं ते बघा, अति. आता ह्या ठिकाणी ई आलेला आहे अतिमध्ये आणि पुढे आलेले अधिकमध्ये अति प्लस अधिक. आता ह्या ठिकाणी विजातीय स्वर ईच्या पुढे विजातीय स्वर आहे. हा बघा इथे ई आलेला आहे ती मध्ये आणि इथे पुढे विजातीय स्वर आहे अ. तर ज्यावेळेस विजातीय स्वर येणार
ईच्या समोर, तर त्यावेळेस काय बदल करायचा असतो? ईचं काय करतो आपण, किंवा यन संधीमध्ये ईचं काय होतं? य. ईच्या जागी कोणता स्वर होईल? य. म्हणजेच ईच्या जागी करायचा य. य करायचा. आता हा य अर्धा राहणार. ईच्या जागी य केला. आता पुढे मग काय होईल? अति प्लस अधिक. आता अति मधला जर का ई चालला गेला, तर हे काय राहिलं? अत प्लस य प्लस अधिक. तर या सगळ्यांना एकत्र करायचं, तर अत्यधिक असं त्या ठिकाणी अर्थ तयार होईल. तिथं काना दिलेला आहे, कानाच्या जागी इथे जर का अधिक राहिलं असतं तर तो अत्याधिक आलं असतं, पण त्या ठिकाणी अ आहे फक्त, म्हणून तिथे अत्यधिक असं त्या ठिकाणी ते तयार होईल शब्द. अति प्लस अधिक, त्याचं तयार झालं अत्यधिक. पुढे बघा, उचा. विजातीय म्हणजे काय सर? विजातीय म्हणजे तो स्वर सोडून इतर कोणताही स्वर. आता जसं समजा ई आहे, ई. आता ईच्या समोर जर का ई आला, तर हा त्याचा सजातीय स्वर आहे. हा सजातीय स्वर झाला. ई किंवा दीर्घ ई हे त्याचे सजातीय स्वर, म्हणजे हे एकाच याचे आहेत. ईचाच तो ऱ्हस्व आहे किंवा दीर्घ आहे. पण हा ईच्या समोर जर का ई सोडून इतर कोणताही स्वर, मग विजातीय स्वरमध्ये अ पण असू शकतो, आ पण असू शकतो, उ पण असू शकतो, कोणताही स्वर असू द्या, तर त्या ठिकाणी ईचा य होणार. कळलं? विजातीय स्वर कळालं काय आहे? तो स्वर सोडून इतर कोणताही स्वर. जसं ई आहे, तर ईचा विजातीय स्वर, ई सोडून इतर सगळे स्वर त्याचे विजातीय झाले. उ असेल तर उ सोडून इतर सगळेच्या सगळे स्वर त्या ऊचे विजातीय स्वर आहेत. कळलं? पुढे बघा, आता इथे ईचा य करायचा आहे. ते बघितलं पहिल्या उदाहरणात, ईचा य होणे अति प्लस अधिक. इथे ईचा य झाला अत्यधिक. नंतर बघा, रूचा र होतो, जसं पितृ प्लस आज्ञा. तर याच्यामध्ये पितृ प्लस आज्ञा. आता इथे रू आलेला आहे बघा, इथे रू आलेला आहे पितृमध्ये. आता हा कसा तयार झाला असेल? पितृ शब्द कसा तयार झाला असेल? पित प्लस रू आणि पुढे आज्ञा. आता हा रू आहे आणि रूच्या समोर विजातीय स्वर आहे, तर रूचं काय करायचं असतं? रूचा काय होणार? र. हा, रूचा र. पुढे आज्ञा. आता हा जो तय हा अर्धा आहे. नेहमी लक्षात घ्या, कोणतंही व्यंजन असतं ते व्यंजन स्वराशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजेच जर का आपण पूर्ण क जर का बोलतोय क, तर क बोलताना क आणि अ हे दोन्ही मिक्स झाल्यावरती तो पूर्ण क तयार झालेला आहे. नाहीतर कोणतेही व्यंजन हे अर्धच असतं, जोपर्यंत त्याला स्वर जुळत नाही तोपर्यंत. आता ह्या ठिकाणी पित प्लस र जुळला. आता पित प्लस र च काय होऊन जाईल? त आणि र एकत्र केला तर तयार होतं त्र. त्र तयार होतो. मग इथे पित प्लस र आणि पुढे आज्ञा हे एकत्र आल्यावरती तयार होईल पित्राज्ञा. पित प्लस र प्लस आज्ञा हे तयार होईल पित्राज्ञा. रूचा झाला र. नंतर बघा, गुरु प्लस आदी. आता ह्या ठिकाणी गुरु ह्या शब्दामध्ये उ आलेला आहे आणि त्याच्या पुढे विजातीय स्वर आहे. तर ज्यावेळेस ऊच्या पुढे विजातीय स्वर येतो, तर त्यावेळेस काय होणार? ऊचा व होईल. तसं बघा, इथे गुरु प्लस आज्ञामध्ये गुरु प्लस आज्ञा.
तर इथे उ आलेला आहे, तर ऊचा जर का आपण व करणार तर कसं होईल? आता ऊ नाही लिहित मी, डायरेक्ट व लिहितो. गुर प्लस व प्लस आज्ञा. आता जेव्हा र व्यंजनाच्या आधी येतो ना, तर तो रफार म्हणून जातो पुढच्या व्यंजनावरती. असं आहे ना, र प्लस व झालेलं आहे ना, तर ते असा होईल, तो हा रफार तयार होतो. गुरुवाज्ञा. आता हा जो र आहे हा व वरती रफार म्हणून जाणार आणि तयार होईल हा पुढचा आज्ञा मिळून गुरुवाज्ञा असं त्या ठिकाणी शब्द तयार होईल. इथे गुरुवादी दिलेले आहे, सॉरी, गुरुवादीचं पण तसंच सेम चेंजेस होतील. गुरु प्लस आज्ञा केलं तर गुरुवाज्ञा, गुरु प्लस आदी केलं तर गुरुवादी. ठीक आहे. नंतर लूचं बघा, लूच्या पुढे जर का विजातीय स्वर आला तर लूचा करायचा असतो ल. लूचा करतात ल. तर लूचा जर का ल झाला तर तयार होईल लाकृती. लूचं होऊन जाईल लाकृती. तर असं या ठिकाणी हे चेंजेस होतात. कळालं हे? यनसंधी कळाली सगळ्यांना? काय सूत्र यनसंधीचं? यनसंधीचं सूत्र काय आहे? इको यन इको यनची. इको यनची. चेंजेस काय काय होणार? ईचा काय होईल? य. य. ऊचा व. व. रूचा र. र. आणि लूचा ल. ल. कळालं? काय डाऊट कोणाला? ओके. आता आणखी एक उदाहरण बघा इथे. विभक्ती प्लस अर्थ काय होईल याचा? प्लस अर्थ काय होणार? विभक्त्यार्थ. विभक्त्यर्थ. कोणता स्वर बदलला इथे? ईचा य. ईचा य झाला. विभक्त्यर्थ. तर सुधी प्लस उपास्य. सुधी प्लस उपास्य. बरोबर. शुद्ध्युपास्य. असेल शुद्ध्युपास्य. सुधी प्लस उपास्य. आता इथे पुढे जो पण स्वर असतो ना, तो स्वर य मध्ये मिक्स होतो. मग तिथे उ असला तर उकार येईल, जर का ई असला तर त्या ठिकाणी संधीच होणार नाही, ना संधी. उ असेल तर उकार होईल, अ असेल तर अकार, आ असेल तर त्या ठिकाणी य ला काना लागेल. असं त्या ठिकाणी स्वरानुसार बदल होतील. य ला स्वरानुसार त्या ठिकाणी काय चिन्ह लावायचं ते आपण ठरवायचं. हा, कोणाला तर डाऊट आहे? ऱ्हस्व दीर्घ स्वरांनी फरक पडतो का? कशाचा? ऱ्हस्व किंवा दीर्घ कोणते पण चालतील ना स्वर? हा, ऱ्हस्व राहिला तर पहिला उकार, दीर्घ राहिला तर दुसरा उकार, असं त्या ठिकाणी बघून घ्यायचं कोणता स्वर आहे. जसं शुद्ध उपास्यमध्ये पहिला उकार होता, ह्रस्व उ होता, तर ह्रस्व उ राहिला तर असा उकार देतो आपण, दीर्घ उ राहिला तर असा उकार देतो. पण संधीमध्ये फरक नाही ना पडणार? संधीमध्ये नाही फरक पडत. आपण जे चिन्ह जोडणार य ला उकाराचं ते व्यवस्थित जोडायचं. उच्चारण सारखंच होणार ह्रस्व दीर्घचं, पण त्या ठिकाणी चिन्ह बदलणार लिहिताना. ठीक आहे. आणखी बघा, पांडू प्लस आमयः.
पांडू प्लस आमयः काय येईल? पांडवायमः. काय येईल इथे? ऊचं काय होणार? पांडवा हम्म व ऊचा व पांडवामयः. पांडवामयः. चिकित्सादि प्लस उपक्रमः. चिकित्सादि प्लस उपक्रमः काय होईल? चिकित्सादि प्लस उपक्रम. चिकित्साद्या उपक्रम चिकित्साद्युपक्रमः य होणार य. चिकित्साद्य उपक्रम. चिकित्सादि प्लस उपक्रमः. आता इथे कोणत्या स्वराचा बदल होणार आहे? कोणता स्वर बदलणार आहे? ईचा य. बरोबर. चिकित्सादि इचा करला आपण य तर काय होऊन जाईल ते? चिकित्साद्य. आणि हा पुढे उ आलेला आहे तो उ पुढे लागून जाईल चिकित्साद्युपक्रमः असं त्या ठिकाणी येईल. कळलं? आदि प्लस अंत काय येईल? आदि प्लस अंत. अद्यंत. आद्यंत. आद्यंत बरोबर. धातू प्लस आदि काय येईल? धात्वादी धात्वादी. धात्वादी. ठीक आहे. हे अशा प्रकारे इथे बदल होतात. जास्त करून संधी ज्या आहेत ना त्या ईचा य होणं आणि ऊचा व होणं याच्यावरतीच येतात याच्यात. त्याच्यामुळे ईचा य होण्याची संधी आणि ऊचा व होणारी संधीचे जे उदाहरण आहेत ते जास्तीत जास्त सापडतील. रूचा र होणं क्वचित सापडतात. जास्त करून मातृ, पितृ, भातृ हे असे जे शब्द आहेत त्यांचाच त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि ऋचा ल होणं तर हे एकच उदाहरण जास्त करून येतं. ऋ प्लस आकृती. ऋचा ल होण्याचं उदाहरण सापडत नाही जास्त करून. हे एकच उदाहरण सापडतं. जास्तीत जास्त उदाहरणं ईचा य होणं आणि ऊचा व होणं याचे सापडतील. आता हे संधी करताना झालं. संधी फोड करताना त्याच्या उलट करायचं म्हणजे उलटी प्रोसेस अप्लाय करायची. आपण संधी करताना ईचा य करतो ना तर संधी फोड करताना त्या ठिकाणी य दिलेलं राहील तर य वरून समजून घ्यायचं की तिथे पहिल्या पदामध्ये ई येणार आहे. किंवा उ असेल व असेल तर व वरून समजून घ्यायचं की पहिल्या पदामध्ये शेवटी उ येणार आहे. ठीक आहे. कळाली यन संधी सगळ्यांना? हा विशाल. विशाल काही डाऊट आहे? समजली सर समजली. हां ओके. आता याच्या पुढे बघा पुढची संधी येते गुणसंधी. दुसरी संधी येते गुणसंधी. आता गुणसंधीचं सूत्र लक्षात ठेवा. गुणसंधीचं सूत्र आहे आद गुणः. सूत्र आहे गुणसंधीचं आद गुणः. आता याचा नियम काय आहे ते बघा. अ आणि आ यांच्या पुढे जेव्हा जर ई उ रू आणि रू आणि ऋ हे जर का आले अ किंवा आ यांच्या पुढे ई उ रू आणि ऋ यांच्यापैकी स्वर आले तर क्रमाने त्यांच्या जागी ए ओ अर आणि अल हा आदेश होतो.
आता गुणसंधीमध्ये हा जो नियम आहे याच्यानुसार गुणादेश होणे हा महत्वाचा नियम आहे. त्या ठिकाणी गुणादेश हा शब्द त्या ठिकाणी याच्यामध्ये वापरलेला आहे लघु सिद्धांत कौमुदीमध्ये. आता गुणादेश होणं म्हणजे गुणसंज्ञक जे पण वर्ण आहेत त्यांचा त्या ठिकाणी डॉमिनन्स होणं. आता गुणसंज्ञक वर्ण कोणते आहेत? गुणचं संज्ञावाचक सूत्र बघितलं तर आपण संज्ञा प्रकरणामध्ये काय होतं? गुणसंज्ञेचं सूत्र काय होतं? आदेगुण अदेंगुणः अत इंग गुणसंज्ञम स्यात्. इंग प्रत्याहारातील जे वर्ण आहेत त्यांना गुणसंज्ञा प्राप्त होते. इंग प्रत्याहारात येतात ए आणि ओ. तर ह्या ठिकाणी ए आणि ओ यांचा गुणादेश त्या ठिकाणी होईल. आता थोडक्यात हा नियम कसा लक्षात ठेवायचा? अ आणि ई हे दोघं सोबत आले तर अ प्लस ईचा होणार ए, म्हणजे अ आणि ई दोन्ही निघून जातील, त्यांच्या जागी ए येईल. अ प्लस ऊचा होणार ओ, अ प्लस रूचा अर आणि अ प्लस लूचा अल, असं त्या ठिकाणी बदल होईल. अ प्लस लू त्याचं होईल अल. आता अ प्लस ईचा ए होणं, अ प्लस ऊचा ओ होणं याची जास्तीत जास्त उदाहरणं बघायला भेटतात. मग आता इथे उदाहरणं बघा, उदाहरणावरून आणखी क्लिअर होईल. आता पहिलं बघा, अ प्लस ईचा ए होणं, अ प्लस ईचा ए. आता इथे नर प्लस इंद्र हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी अ आलेला आहे. नर पहिल्या पदाच्या शेवटी आलाय अ आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला आलेला आहे ई. तर ह्या ठिकाणी अ आलेला आहे नर आणि ह्या ठिकाणी ई आलाय. तर ह्या दोघांचं मिळून त्या ठिकाणी काय तयार होतो? अ प्लस ईचा काय होणार? अ प्लस ईचा होईल ए. तर आता अ प्लस ईचा जर का ए केला तर आता नर जो शब्द होता तो अर्धा र आणि त्याला ए लागणार. जेव्हा व्यंजनाला ए लागतो त्यावेळेस तो मात्रा म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला दाखवतो, मात्रेच्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखवतो. आता हा जो ई आहे, ई मधला जो अनुस्वार आहे तो ॲज इट इज राहील आणि पुढे आता हा अनुस्वार ई वरचा ए वरती चालला जाईल. आता हा जो र आहे हा अर्धा आहे आणि त्याला जर का ए जोडला तर तो वरती एक मात्रा लागेल. नरेंद्र असं त्या ठिकाणी तो शब्द तयार होईल. हे तिन्ही एकत्र केल्यावर नर प्लस इंद्र उत्तर आलं नरेंद्र. अ प्लस ईचा ए होणं. तसंच महा प्लस ईश ह्या ठिकाणी पण आ प्लस ईचा ए झालेला आहे. पहिल्या पदामध्ये अ असू द्या किंवा आ असू द्या आणि दुसऱ्या पदामध्ये ऱ्हस्व असेल किंवा दीर्घ ई असेल त्यांचा एच होणार, हा नियम आहे. अ प्लस ईचा ए किंवा आ प्लस ई असेल तरी सुद्धा एच होणार. तसं महा प्लस ईश महेश असं त्या ठिकाणी संधी झाली. तसंच बघा पुढे अ प्लस ऊचा ओ होणे, अ प्लस ऊचा ओ होतो. जसं ज्ञान प्लस उपदेश. आता पहिल्या पदाच्या शेवटी अ असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ऊ असला पाहिजे, हा ह्या ठिकाणी गुणसंधी होण्यासाठीचा नियम. ओ कधी होणार? तर पहिल्या पदाच्या शेवटी अ आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ऊ. आता इथे ज्ञानोपदेश मध्ये बघा, ज्ञान पहिल्या पदाच्या शेवटी अय ज्ञानमध्ये आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ऊ आहे. तर ह्या ठिकाणी हा नियम लागू होईल. ज्ञान प्लस उपदेशमध्ये अ प्लस ऊचा ओ होणे हा नियम त्या ठिकाणी लागू होईल. अ आणि ऊ मिळून त्या ठिकाणी तयार होईल ओ. आता ज्ञानमधला न जर का अर्धा आहे तर त्याला ज्ञान प्लस ओ आणि प्लस पुढे जे येते उपदेशमधला ऊ इथं मिक्स झाला म्हणून पुढे तो जो एवढा शब्द आहे हा पुढे कंटिन्यू होईल. तर हा ओ जर का इथे ज्ञानमध्ये मिक्स झाला तर तयार होईल ज्ञानोपदेश. अ प्लस ऊचा ओ होणे म्हणून तो पूर्ण शब्द कसा तयार होईल? ज्ञान प्लस उपदेश ज्ञानोपदेश. ज्ञान प्लस उपदेशचं होईल ज्ञानोपदेश. नंतर
अ प्लस रूचा अर होणे. देव प्लस ऋषी. आता इथे पण महा प्लस उत्सव मध्ये आ आलेला आहे शेवटी. उ उत्सव मध्ये उ आलेला आहे पहिल्या दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला, म्हणून त्या ठिकाणी आ प्लस उ तो नियम लागू होईल. आ प्लस उ चा ओ होणे. तर महा प्लस उत्सवचं होऊन जाईल महोत्सव. तसं पुढे बघा, अ प्लस रूचा अर होतो. तर तिथे उदाहरण दिले देव प्लस ऋषी. देव प्लस ऋषी. त्या ठिकाणी पहिल्या पदाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला रू आलेला आहे. तर अ प्लस रूचा अर होऊन त्या ठिकाणी देवर्षी असा शब्द तयार होईल. बघा, देव प्लस ऋषी. आता इथे पहिल्या पदाच्या शेवटी अ आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला र आहे. तर तो अ काढला आपण बाजूला. पुढे हा रू काढला बाजूला. उरलेला शब्द केला इकडे बाजूला. आता ह्या दोघांना मिळून र तयार होणार, अर तयार होणार. अर असा अर त्या ठिकाणी तयार होईल. तर जर का हा अर तयार झाला तर हा देव मधला व अर्धा आहे, त्याच्यामध्ये हा अ मिक्स होईल देव, आणि हा जो र आहे हा अर्धा असल्यामुळे पुढे जो श आहे त्याच्यावर त्याचा रफार तयार होईल. म्हणून हे असं तयार होईल देवर्षी. बघा, देव प्लस ऋषी देवर्षी असं त्या ठिकाणी संधी घडते गुणसंधीमध्ये. कळालं सगळ्यांना? गुणसंधीचा नियम कळाला. अ प्लस ई चा काय होणार? ए. अ प्लस ई चा होणार ए. अ प्लस उ चा ओ. 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 आणि अ प्लस रू चा अर. अर होणार. ओके. तर आणखी एक बघा इथे, उपेंद्र हा शब्द आहे. आता हे संधी करणं झालं, संधी फोड पण करताना याच्या उलट जायचं. आता समजून घ्या, उपेंद्र शब्द आहे, संधी फोड करायची उपेंद्र शब्दाची. तर कसं संधी फोड करायची? उपेंद्र. आता संधी फोड करायच्या आधी इथं बघायचं की संधी फुटणार कुठे. तर इथे मात्रा आलेली, तर मात्रा आली तर त्या ठिकाणी ए असू शकतो. ए आहे उपेंद्र मध्ये ए. तर ए कधी होतो? ए जर का आलेला आहे तर ए कोणत्या दोन स्वरांचा मिळून तयार झालाय? अ प्लस आणि ई. अ प्लस ई. म्हणजे हा ए जर का फोडला तर काय होईल? एका बाजूला ह्या बाजूला जाईल ई ओ, सॉरी, ह्या बाजूला जाईल ओ आणि ह्या बाजूला येईल ई. जर का असं केलं तर ए फोडल्यावरती ह्या बाजूला अ आला तर शब्द इकडच्या बाजूचा काय होईल? लेफ्ट हँड साईडला काय शब्द तयार होईल? उप. उप. आणि राईट हँड साईडला काय शब्द तयार होईल? इंद्र. 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 बरोबर, इंद्र. म्हणजेच उपेंद्रची फोड काय होईल? उप प्लस इंद्र. उप अधिक इंद्र. हा, उप अधिक इंद्र. उप प्लस इंद्र. तसंच रमेश ह्या शब्दाची फोड काय होईल? रमेश. रमा अधिक ईश. रमा अधिक ईश, केशव. बरोबर आहे. पण रमा शब्द पाहिजे, रमा. रमा प्लस ईश. लक्ष्मीचं नाव आहे रमा, लक्ष्मी देवीचं नाव आहे रमा, म्हणून तिथे रमा अधिक ईश असा त्या ठिकाणी तो शब्द तयार होईल. रमेशची फोड होणार रमा अधिक ईश. रमा प्लस ईश. तर ईश जेव्हा लिहिणार ना, नेहमी ईशवरती दीर्घ ई लिहायचा ईश मध्ये. ठीक आहे. तसंच बघा आणखीन, यत्र अधिक उक्तम. यत्र अधिक उक्तम काय येईल याचा? यत्रोक्तम.
यत्रोक्तम. यत्रोक्तम. यत्रोक्तम, बरोबर. यत्रोक्तम. तसंच ग्रह प्लस ऊर्ध्वांग. ग्रह प्लस ऊर्ध्वांग. गृहोर्ध्वांग. ग्रहोर्ध्वांग. ग्रहोर्ध्वांग. तो जो श्लोक आहे ना, काय बाल ग्रहोर्ध्वांग, त्या ठिकाणी ही संधी बघायला भेटेल. ग्रहोर्ध्वांग असा ओ. ग्रह प्लस ऊर्ध्वांग, ग्रहोर्ध्वांग. आता याचं जे सूत्र आहे त्याच्यामध्येच गुणसंधी. अदिंग. अदिंग. काय याची फोड? अद अधिक इंग. अद अधिक इंग किंवा अत अधिक इंग. ठीक आहे, कळाली ही गुणसंधी सगळ्यांना? गुणसंधी कळाली सगळ्यांना? महर्षीची फोड काय होईल? महर्षी. महर्षी. महा प्लस ऋषी. महा प्लस ऋषी. वसंत अधिक ऋतू काय होईल त्याचं? वसंत अधिक ऋतू. काय होईल? ओ प्लस ऋचा काय होतो? अर. अर. म्हणजे तिथे जर का आपण अर केला तर हा तो अर्धा आहे ना, प्लस अर आणि प्लस पुढे तू. तर हा त ओ र असं तयार होईल. वसंत. हा जो र आहे तो पुढच्या तू वरती चालला जाईल असा. वसंत ऋतू. कळलं? वसंत ऋतू. कळली ही गुणसंधी सगळ्यांना? गुणसंधी कळाली सगळ्यांना? हा, सिया काही डाऊट आहे? ओके, नियम सांगा परत एकदा. अ प्लस ईचा काय होणार? ए. ए. अ प्लस ए. ऊचा? अ प्लस ऊचा काय होणार? ओ होणार. अ प्लस ऊचा? अर. आता लू जो आहे अर. उदाहरण बघायला भेटत नाही. अ प्लस रूचा अल होणे हे उदाहरण नसतं जास्त करून. जास्तीत जास्त उदाहरणं अ प्लस ईचा ए होणे आणि अ प्लस ऊचा ओ होणे ह्याच भेटतील. ठीक आहे, तर याच्या पुढची संधी येते वृद्धी संधी. वृद्धी संधी. तर वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची. वृद्धिरेची. आणि वृद्धी संज्ञावाचक सूत्र आहे वृद्धिरादैच. आता एच्या प्रत्याहारातील जे वर्ण आहे त्यांना वृद्धी ही संज्ञा प्राप्त होते. एच्या प्रत्याहार. आता ऐच्या प्रत्याहार. ऐच्या प्रत्याहारातील वर्णांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. ऐच्या प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतात? दोन. ऐच्या प्रत्याहारात कोणते दोन वर्ण येतात? माहेश्वर सूत्रामध्ये ऐच्या प्रत्याहार ऐ औ. ऐ आणि औ. हा, ऐ आणि औ हे दोन वर्ण येतात. वृद्धी संज्ञा प्राप्त होते त्यांना, ऐ आणि औला. आता याचा नियम काय ते बघा. अ आणि आ यांच्या समोर जर का ए आला असेल तर एचा ऐ होतो
आणि जर का ओ आला असेल तर ओचा औ होतो. 2 नियम सिंपल लक्षात ठेवायचं. ए आला तर एचा ऐ करायचा आहे आणि ओ आला तर ओचा औ करायचा आहे वृद्धी संधीमध्ये. ए आला तर एचा ऐ करायचा आहे आणि ओ आला तर ओचा औ करायचा आहे. हा सिंपल नियम वृद्धी संधीचा. म्हणजेच पहिल्या पदाच्या शेवटी अ असला पाहिजे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ए असला पाहिजे. तर त्या एचा दुसऱ्या पदातील सुरुवातीला जो ए त्या एचा ऐ होणार. आणि जर का समजून घ्या पहिल्या पदाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ओ आलेला आहे तर त्या ओचा औ होणार दोघांच्या जागी. जसं आता इथे उदाहरण बघा, उदाहरणात कळेल. अ प्लस एचा ऐ होणे हा नियम आहे. एक अधिक एक तयार झालं एकैक. एक अधिक एक. तर याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी अ आहे पहिल्या पदाच्या शेवटी आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ए आलेला आहे. तर ह्या दोघांच्या जागी अ आणि एच्या जागी आपण ऐ करणार आहे. तर जर का एक क अर्धा झाला त्याला ऐ लागला तर ऐ लागल्यावरती आपण त्याच्यावरती 2 मात्रा देतो. आणि हा क इकडचा. तर हा जर का ऐ हा आपण कसा दर्शवतो तर त्याच्यावरती 2 मात्रा देऊन व्यंजनावरती 2 मात्रा देऊन ऐ दर्शवतो. तर त्याच्यामुळे याच्यावर क वरती 2 मात्रा आल्या कै. एकैक. एक अधिक एक एकैक अशी त्या ठिकाणी वृद्धी झाली. किंवा एक सिंपल लक्षात ठेवू शकता तुम्ही, वृद्धी होणं म्हणजे वाढणं. तर एची वृद्धी होणार तर एच्या पेक्षा एक मात्रा एक्स्ट्रा येईल. तर ए मध्ये 1 मात्रा लागते तर ऐ मध्ये 2 मात्रा लागतात. 1च्या जागी 2 मात्रा लागतील. वृद्धी होईल, मात्रेमध्ये वृद्धी होणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर बघा मत अधिक ऐक्य. याच्यामध्ये पण ऐ आलेला आहे. मत अधिक ऐक्य, मतैक्य. सदा अधिक एव, सदैव. ह्या ठिकाणी ए असू द्या किंवा ऐ असू द्या दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला शेवट त्याचा ऐ मध्येच करायचा आहे. म्हणजे ऐच त्या ठिकाणी तयार करायचा. तसंच याच्यामध्ये पण आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ओ असू द्या किंवा औ तयार करायचा आहे. औच तयार होणार त्या ठिकाणी. जसं वन अधिक औषधी तयार झालं वनौषधी. अ प्लस औचा औ झाला. तसंच बघा महा प्लस औषधी काय तयार होईल शब्द? महा प्लस औषधी. काय शब्द औषधी. तयार होईल? महौषधी. 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 महा प्लस औषधी महौषधी. तसंच आणखी बघा कृष्ण प्लस एकत्वम काय तयार होईल? कृष्ण प्लस एकत्वम. कृष्णेकत्वम. कृष्णैकत्वम. बरोबर, कृष्णैकत्वम. याचं उत्तर येईल कृष्णैकत्वम. तसंच आणखी एक बघा सहसैव. पुढं काय होईल त्याची? सहसैव. सहस प्लस एव. सहसा प्लस एव होईल. सहसैवची फोड होणार सहसा प्लस एव. याची फोड उशी होईल सहसा प्लस एव. दिव्यौषधी काय होईल फोड? दिव्यौषधी. याची फोड काय होणार? दिव्य प्लस औषधी. दिव्य प्लस दिव्य औषधी. दिव्य प्लस औषधी. दिव्य प्लस औषधी अशी त्या ठिकाणी त्याची फोड होईल. नंतर बघा
रोग्य अधिक एक किंवा आरोग्य अधिक एक काय होईल? आरोग्य अधिक एक आरोग्य आरोग्यिक. दोन मात्रा त्या ठिकाणी येते. तसं आणखी एक बघा, उप प्लस एती. उप प्लस एती काय होणार? उपैती. 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 बरोबर, उपैती. ठीक आहे, कळाली ही संधी. वृद्धी संधी कळाली सगळ्यांना. 3 संधी बघितल्या आपण आज. पहिली कोणती बघितली? पहिली संधी कोणती बघितली? अचसंधी. यनसंधी. अच चालू प्रकारच बघतोय आपण. अच प्रकारामध्ये कोणती संधी बघितली पहिली? यन. यनचं सूत्र काय होतं? सूत्र काय होतं? इको यनची. चेंजेस काय काय होतात? ईचा काय होतो? य. उचा व. रूचा र. र आणि लूचा ल होतो. ही होती यन बघितली. दुसरी संधी कोणती बघितली? गुणसंधी. गुणसंधीचं सूत्र काय आहे? आदगुण हे गुणसंधीचं सूत्र आहे. आणि गुणसंज्ञावाचक सूत्र काय आहे? अदेंगुण. गुणसंधीमध्ये नियम काय आहे? काय काय होतं? अ प्लस ई असेल तर ए होणार. अ प्लस उ असेल तर ओ. अ प्लस रू असेल तर अर. आणि अ प्लस लू असेल तर अल. बरोबर. तिसरी संधी बघितली. कोणती संधी बघितली तिसरी? वृद्धी संधी. वृद्धी संधी. वृद्धी संधीचं सूत्र वृद्धिरेची. वृद्धिरेची. आणि वृद्धी संज्ञावाचक सूत्र काय आहे? वृद्धी संज्ञावाचक सूत्र काय आहे? वृद्धिरेची हे वृद्धिरादेच. बरोबर, वृद्धिरादेच. वृद्धी संधीमध्ये नियम काय आहे? एचा काय करायचा? ऐ. एचा ऐ. आता तो दर्शवला कसा जातो? ए असेल तर आपण एक मात्रा देतो. ऐ असल्यावरती व्यंजनावरती किती मात्रा देतो आपण? 2 मात्रा. 2. तसंच दुसरा नियम काय आहे? अच्या पुढे जर का ओ असेल तर काय होतं? औ. अ प्लस ओचा होणार औ. तर हे ह्या ठिकाणी वृद्धी संधी. ही 3 संधी आपण बघितल्या. कळालं सगळ्यांना? ओके. काल कोणाला शब्द पाठ करायला सांगितला होता? सर मला. हा, पाठ केलाय. उकारांत भानू शब्द. हो. बोलून दाखव. उकारांत पुल्लिंगी शब्द भानू. भानू भानव प्रथमा. भानुं भानुना द्वितीया. भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया. भान्वे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी. भानुभ्यां भानुभ्यः पंचमी. भानुवो भानुनां षष्ठी. भानुवो भानुषु सप्तमी. भानव संबोधन. गुड. सगळ्यांनी शब्द पाठ करा. ठीक आहे. उद्याचा शब्द कोण पाठ करून येणार? शब्द कोण पाठ करेल उद्या?
हँड रेज करा. कोण शब्द पाठ करेल उद्या? भानू शब्द झाला. आता याच्या पुढचा शब्द निधी. निधीने पाठ केलाय ना एकदा? ज्यांनी पाठ केला ते नका हात वरती करू. ज्यांनी पाठ नाही केला ते हँड रेज करा. ज्यांनी बोलून नाही दाखवलं आतापर्यंत. सर माझ्यासोबत एक दुसरी आहे ती म्हणणार. ठीक आहे. ऋकारांत शब्द पितृ. आता भानुप्रमाणेच धेनू शब्द पण चालतो, मधु पण चालतो, थोडेसेच बदल आहे त्याच्यामध्ये. म्हणून ऋकारांत शब्द पितृ शब्द पाठ करून यायचा. ठीक आहे.